चला या सगळ्यांनी नाश्ता करायला. हॅलो, तर स्वागत आहे तुमचं एक नवीन व्लॉगमध्ये. तर आमची आज सकाळी 8 वाजेपासून लाईट गेली होती. तर मी केव्हापासून लाईटचा वेट करते. सकाळचा नाश्ता वगैरे झाला. आज मॅगी खाण्याची इच्छा झाली होती तर मॅगी बनवली होती आज. नाश्ता वगैरे झाला आणि भांडे वगैरे तसेच पडलेले, कारण अंधार होतं आणि मला काही सुधरत नव्हतं अंधारामध्ये. तर मी सगळं तसं पळू दिलेलं आहे. तर तुम्हाला दाखवते मी किचनमध्ये. हे बघा, इकडे भांडे पडलेले चहाचे आणि इकडे छोले. मला आज छोलेंची भाजी बनवायची आहे. हे बघा, हे भांडे मॅगीचे भांडे तसे पडलेले. अंधारामध्ये ना काहीच दिसत नव्हतं. मला म्हटलं आता लाईट येईल तेव्हाच आपण आवरू म्हटलं सगळं. इकडे पेस्ट करून ठेवली कांदे टमाट्याची भाजी बनवण्यासाठी. आणि इकडे हे बघा, आप्यांचं पीठ दळून ठेवलेलं आहे. आप्यांचं पीठ दळलं, ही पेस्ट काढून ठेवली, तेवढ्यात लाईट गेली होती. हे बघा, आता मला करायचा आहे स्वयंपाक. आमचे साहेब 12 वाजता येतील आणि आता काय 11:20 झालेले आहे. तर आधी तर भाजी करून ठेवते मी, कारण लाईटचं काही खरं नाही. लाईट सकाळपासून जाते येते तर भाजी करून मी ठेवून देते. पोळ्या वगैरे पाहू आपण नंतर. तर भाजी करून घेते मी आधी. भाजी करायला लागली मी, तेवढ्यात लगेच लाईट गेली. हा पूजा रूममध्ये तर एक लाईट आहे इन्व्हर्टरवर, पण मी इकडे किचनमध्ये नाही आहे, बाकी ठिकाणी नाही आहे. तर आता काही टाईम होऊन गेलेला आहे, भाजी तर करावंच लागेल. अजून आमचे साहेब येऊन जातील, त्यांना भूक लागून जाईल, जेवायला पण लेट होऊन जाईल. बघा, इकडे पूर्ण अंधार आहे. चला आता टॉर्च लावून घेते आणि भाजी बनवून घेते. बघा, आणि इकडे आहेत भांडे खूपच निघतात डायरेक्ट. आणि लाईट सकाळपासून इतकी परेशान करते, येते जाते 5-5 मिनिटमध्ये. काय माहिती त्यांचं काय काम चालू आहे. तर चला मी आता भांडे घासून घेते, काम तर काही संपणार नाही. भाजी बनवून मी थोडा टाईम उन्हात बसली होती. आणि आज मस्त ऊन पडलेलं आहे, तर ऊन पाहून ना खरंच खूप मस्त वाटतं. जेव्हा मी सकाळी उठते ना, दरवाजा उघडते, तेव्हा मला ना म्हणजे बघते मी, जर ऊन असलं ना तर मला खूप 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 आनंद होतो. आणि आमच्या साहेबांचा वेट करत होती. म्हटलं बापरे 12:30 झाले, अजून येत नाही आहे. तर मी त्यांना कॉल केला आणि मग ते मला बोलले की मला लेट होईल, असं 2-2:30 वाजतील, तर तू जेवण करून घे म्हणे. तर बघा, आता इकडे ताट केलेला आहे मी, आता जेवायलाच बसायचं आहे मला. छोल्यांची भाजी आणि पुरी, इकडे पुऱ्या करून ठेवलेल्या आहे मी. बघा, इकडे अधीराचं जेवण चालू आहे. आदू, इकडे बघ बेटा. ए आदू, नाही बघणार. मुद्दामून नाही बघ. आता वाजता आहे संध्याकाळचे 4:45 आणि आम्ही निघालोय आता मंदिरावर. खाटू श्यामच्या मंदिरावर जायचं आहे दर्शन घ्यायला. खूप दिवसापासून दर्शन घेतलेलं नाही आहे. हो बेटा, आली थांब. आणि मार्केटमध्ये पण जायचं आहे, थोडा भाजीपाला किराणा घ्यायचा आहे. हा बाहेरचा लागत नाही हो आता, तुमच्याने लागून जातो, माझ्याने लागतच नाही. तर चल, मंदिर. हाँ, मंदिर जाना है. मंदिर बेटा, हट ना, उधर हट ना. दर्शन झालं आणि आता आम्ही ते पानपुरी खायला थांबलेलो आहे. हे पाहिजे मंदिराच्याच बाहेर.
कशी पानपुरी खाते. त्याच्यानंतर आम्ही गेलो केक शॉपवर. अदिराला खायची होती पेस्ट्री आणि एक चॉकलेट घेतली तिला. आज मम्माकडे बघ. हाय बोल. हाय. मंदिरात जाऊन आलो आम्ही. थोडा भाजीपाला पण घेऊन आलो. अदिरासाठी आणली होती पेस्ट्री आणि बघा मला इकडे आता भाजी बनवायची आहे. आप्पे बनवेल मी सकाळी. आप्पे बनवायचं कॅन्सल केलं. आता बघा मला कोबीची भाजी बनवायची, तुम्हाला दाखवते मी. ही आहे कोबी, बटाटा, वटाणा आणि हे आहे गाजर. आणि इकडे बघा पाणी उकडलेलं आहे. तर आता याच्यामध्ये मी टाकून देते आणि याच्यात मी टाकेल अजून टमाटर. आता थोडं फक्त 5 मिनिटसाठी उकडू देते मी आणि त्याच्यानंतर गाळणीमध्ये काढून घेते. हे बघा इकडे दूध गरम करून ठेवलेलं आहे. दूध गरम करून ठेवलेलं आहे आप्पेचं पीठ. तर मी हे फ्रीजमध्ये ठेवून देईन आणि उद्या सकाळीच करेल. इकडे अद्रक लसूण कुटून ठेवलेलं आहे. खूप दिवसांपासून मंदिरात गेली होती मी. म्हणजे आता दीड पावणे 2 महिने झाले असतील. जेव्हा आम्ही सुट्टीवर गेलो होतो ना त्याच्या आधी, आणि जेव्हा पण आम्हाला टाईम मिळाला ना, जेव्हा आमचे साहेब घरी असतात संध्याकाळी, तर आम्ही खाटू श्यामचे दर्शन घ्यायला जातो. आणि आज उलट आम्ही लवकर गेलो. म्हणजे कसं असतं 6:30 वाजता आरती होत असते ना. म्हटलं 6:30ला आरती होईल, आपण खूप लेट होऊन जाईल म्हटलं. तर आम्ही लवकर गेलो, फक्त दर्शन वगैरे घेऊन आलो. जेवण झालं आणि सगळे कामं पण फिनिश झाले. इकडे बघा हे भांडे वगैरे घासून ठेवलेले आहे. आणि इकडे हे पाण्याचं कॅम्पर खाली करून घेतलेलं आहे. कारण उद्या सकाळी लवकर येतो पाणीवाला, तरी म्हणजे 8 वाजता येतो. तर सकाळी आम्ही खाली करून बाहेर ठेवून देतो आणि तो भरून परत ठेवून जातो. इकडे आहे पाण्याची बाटली भरून ठेवलेली आहे. इकडे तांब्यामध्ये पाणी गरम करून ठेवलेलं आहे. आमचे साहेब रात्री उठतात, त्यांना पाणी लागतं आणि पाणी खूप थंड असतं, तर मग गरम करून ठेवलेलं आहे मी. आणि इकडे बघा यांच्या गप्पा चालू आहे. अदिराला तिच्या पप्पा गोष्ट सांगताय. चला तुम्हाला दाखवते मी. तिकडे हा लाईट पण करून देते, हे कॅम्पर ठेवून देते खाली. थकून जातो तू. थकून जातो ना बाबा. काय बघ इथे भूक लागली असते. भूक असं काय थंडी झोप ग. इकडे तर बघा इकडे अंधार केलंय पूर्ण रूम मध्ये. आणि आमचं कार्टून काही लवकर झोपत नाही. इकडे आम्हाला झोप लागते पण याला काही झोप लागत नाही. चल बस. आणि बघा हे आमच्या अदिराचं आहे न्यू स्वेटर. तिला आज हे स्वेटर आणलं. इकडे बघ मम्माकडे बघ. ते ठेव. हिचं कसं असतं, तिला 2-3 स्वेटर आहेत पण चैनवालं आहे. आणि ती काय करते, चैनवालं स्वेटर आहे ना काढून फेकून देते. त्याच्यामुळे तिला बघा असं स्वेटर आणलेलं आहे आम्ही. असा जुगाड केलेला आहे आता. काही नाही, चला आता झोप. तर चला मग आता खूप लेट होऊन गेलेलं आहे. 10:30 वाजून गेलेले आहे. आणि ती काही अशी झोपणार नाही. तिला मला झोपवावं लागेल आणि मला पण झोप लागते आता. दुपारी सध्या खूप दिवसापासून आहे ना मला दुपारी झोपच लागत नाही आहे. आणि दुपारी झोपलेली नसते ना, त्याच्यामुळे मला रात्री ना खूप लवकर झोप लागते. तर आता हा व्हिडिओ मी आता इथेच संपवते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय आणि गुड नाईट सगळ्यांना.